बघत आपण पाहतोय की रात्री 2 वाजता शासनानं तयार काढला त्याचा जल्लोष मराठा समाज आज व्यक्त करतोय। अनेक लोक या ठिकाणी या जल्लोषामध्ये सामील आहेत। माझ्याबरोबर काही तरुण या ठिकाणी आहेत। त्यांच्या काय भावना आपण काय होतंय काय या ठिकाणी काय जल्लोष तर होणारच ना, कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून लढा 70 वर्षापासून लढा देतो, त्यामुळे जल्लोष तर होणारच। मनोज जरांगे पाटलाच्या कार्याला यश आल्याबद्दल सर्व जल्लोष होणार। मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता काय वाटतं भैया, काय सांगतील, काय आनंद? जरांगे पाटलाच्या लढ्याला पूर्णतः यश भेटलेलं आहे आणि हा लढा ते पुढे चालू ठेवणारच आहेत। परंतु एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, काही तरुण देखील आपल्याबरोबर आहेत। भैया काय वाटतंय, काय भावना तुमच्या? प्रथमतः आम्ही सर्व मराठा बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण की आमच्या खूप दिवसांच्या लढ्यात आज कुठंतरी मिळालेलं आहे, यश मिळालेलं आहे। यश आपल्याला पूर्णपणे जरांगे पाटलाच्या माध्यमातून भेटलेलं आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा मराठा समाजाचं आपल्या वतीनं आणि माझ्या वतीनं अभिनंदन करतो। भैया काय भावना तुझ्या, काय सांगशील? गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असताना एका सर्वसामान्य घरातील माणसांनी हा प्रश्न हातात घेतला। राजकीय नेत्यांनी जे हा प्रश्न घोळत ठेवला, तो एका सर्वसामान्य घरातील माणसांनी जो प्रश्न हाताळला, ते मान्य जरांगे पाटलांचे यश आहे। त्याला सर्वसामान्य मराठा समाजाने पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्या सामान्य मराठ्यांचं अभिनंदन। नक्कीच आपण पाहिलं त्यांचे जे भावना होत्या ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। सर्वसामान्य घरातील व्यक्तीने हा लढा हातात घेतला आणि त्याला आज अखेर यश मिळालं आणि आज हा लढा यशस्वी झाल्याचा हा जल्लोष आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। रस्तावरे, महाराष्ट्र, बीड।